आज मी आणि माझा मित्र सागर गौरव चव्हाण आज आम्ही संभाजीनगर येथे वेरूळ येथे व्हिजिट मारलेली आहे. तरी आपण बघू शकता पूर्ण दगडामध्ये कोरी बांधकाम केलेलं आहे असं अप्रतिम अशी वेरूळच्या लेण्या आणि समोर इथूनच 103 किलोमीटरवरती अजिंठा लेणी आहे. तिथे आता आम्ही उद्याला व्हिजिट मारेन. आतमध्ये आम्ही बघितले काही हत्तीला सोंड नाही आहे, काही मूर्त्या फोडपाड केलेल्या आहेत. जेव्हा युद्ध व्हायचे त्या टायमाला इथे सर्व काही तोडताड करून सर्व काही नष्ट करण्यात आलं होतं. आज आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघून आम्हाला असं पश्चाताप होत होता. त्या टायमाला आम्ही जर असतो तर आम्ही स्वतः त्यांना कापून फेकलं असतं. बघत हा लेणी क्रमांक 16B. इथून आपण वरती जाऊन या स्टेशनवरती जाऊन आता सध्या काही कारणामुळं हे बंद ठेवलेलं आहे. त्यामुळं वरती जाता येत नाही. नाहीतर आणि पावसाळ्यामध्ये इथला व्ह्यू म्हणजे असं बघण्यासारखा राहतो. वरतून पाणी असं सर्व काही पडते. आणि आपण आता बघू 17 नंबरचा व्ह्यू. आता आपण इथून जाणार आहोत गुफा क्रमांक 17 ते 34. इथून आपण क्रमांक 17 ते 34 बघणार आहोत. तसं जाताना आपल्याला आता एक लोखंडी पूल लागलेला आहे. आपण बघू शकता या लोखंडी पुलाच्या खाली किती खोली आहे आणि दोन्हीकडनं जाळ्या वगैरे आहेत, कारण की व्हिजिटर यांना काही तकलीफ न होण्यासाठी. रस्त्यामध्ये आता आपल्याला तिथे जाताना असा 7 फूट असा दगडांचा प्रॉपर असा रस्ता दिलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये जरी आलो आणि कोणत्याही दिवसात आलो तरी आपल्याला जाताना काहीही त्रास होणार नाही. आपण बघू शकता रस्ता किती स्वच्छ आणि सुंदर आहे. आता उन्हाळा येणार आहे तर आसपासचं वातावरण सर्व असं काही आता झाड वगैरे हे पालापाचोळ सर्व सुकत आहे. पण आपण जर पावसाळ्यामध्ये आला तर एक नंबर असं आणि सुंदर दिसणारं एक ठिकाण म्हणजे ही वेरूळ लेणी आहे. तुम्ही पण एक वेळेस अवश्य भेट द्या आणि बघून घ्या. बघता बघता आम्हाला इथे जाताना चिलोरा असे या फुलाचे झाड दिसलेले आहे. आणि हा फुल उन्हाळ्यामध्ये बी तितकाच फुलेला दिसतो जितका पावसाळ्यामध्ये दिसतो. तर आपण बघू शकता घनदाट असं त्यांचं झाडाचं रोपट, बाकी सर्वीकडे असं सुकून गेलेलं आहे. आणि आपण बघू शकता हा छोटे छोटे झाड वगैरे. चलो चलो चला आता आपण बघू शकता आपण नेमकं जवळजवळ आता पोहोचत आलो. आणि आपण 200 मीटर चालत येतात असताना तर आपल्याला हा व्ह्यू पाहायला बघतोय. बघा म्हणजे असं हा जो मोठा असा जो काही हा टेकडा होता, हा संपूर्ण टेकड्यामध्ये काही ना काही कलाकृती अशी केलेली आहे. पण आपण व्हिजिट मारत असताना असे काही क्षण सोडून देतो. त्यामुळे आपण बघू शकता या आतमध्ये पूर्ण स्ट्रक्चर आहे बांधलेलं वगैरे. आणि आतमध्ये देवाची मूर्ती वगैरे ते आधी सर्व काही होतं. त्यानंतर इथे लूटमार झाल्यामुळे सर्व काही इथलं नष्ट करण्यात आलेलं होतं. ही लेणी क्रमांक 18 आहे. जसं की शकता आता आपण पोहोचलेलं आहे लेणी क्रमांक 18 वर. तसंच आपण लेणी क्रमांक 17 बघितलेलं आहे. तर आपण तुम्हाला डिटेल्समध्ये एक लेणी दाखवून देऊ. लेणी क्रमांक 17 तर जवळपास असं म्हणजे एक देवाचं मंदिर, आपल्या हिंदू धर्मातले जे देवाचे मंदिर आहे त्याप्रमाणे इथे बनवलेलं आहे. हे असा ओटा वगैरे राहायचं, त्याच्यावरती आपले नंदी महाराज वगैरे आणि आतमध्ये महादेव यांची मूर्ती वगैरे राहायची. तर इथं आपण बघू शकता आपल्या देवाची एक मूर्ती पण इथं आहे. आणि असे टोटल आपले. तर आता आपण बघू शकता लेणी क्रमांक 19. जसं की मी तुम्हाला बोललो होतो प्रत्येक लेणीमध्ये काही ना काही आहे. पण या प्रत्येक लेणीमध्ये कुठे ना कुठे काय आहे. या लेणीमध्ये कशी गुफा आहे की ती कुठेही गेली तरी दिसतच नाही. आणि ह्या आपल्या महादेवाचे पिंड, प्रत्येक गुफेमध्ये महादेवाची पिंड अशी राहतात इथे. आणि आता आपण लेणी क्रमांक 19 वरती आहे. अजून आपल्याकडे लेणी क्रमांक 34 पर्यंत टाईम आहे. तर त्या टायमाला ते बनवणं चालू असेल त्यामुळे प्रत्येक टायमाला इथे असे बनवताना त्यांना किती काम करावं लागलं असं आपण बघू शकता. पूर्ण दगड कोरून बनवलेलं आहे. घाबरले का? घाबरायचं काही कारण नाही. इथं आपण वेरूळ आलो तर घाबरायचं अजिबात नाही. तर आता इथं आपण आलेलो पूर्ण एसी फेर अशा रूम नाही आपल्याला हॉल म्हणू शकता. बघा किती मोठा हॉल असा इथं बनवलेला आहे. इथं आपण काहीही करू शकतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा इथे टेम्परेचर मेंटेन राहील. फुल कंडिशन. आता तुम्हाला किती पैसे खर्च करा असं बनवायचं म्हणलं तर तुमचे सगळं निपाट होऊन जाईल. तर असं पाहायचं असं इकडेच यावं लागते. चलो आता आपण बघू शकता आपण आलेलो आहोत तिथं गुफा क्रमांक 21. या गुफेला रामेश्वर या गुफेने ओळखले जाते. या गुफेमध्ये इथं जसं केलेलं आहे त्यानुसार सर्वात उंच असणारी ही गुफा रामेश्वर नावाने ओळखली जाणारी गुफा. इथे सर्व अगदी छान अशी कलाकृती केलेली आहे. सर्व जे आपल्या दगडावरती कोरीव काम केलेलं आहे. जसं की या इथे लिहिलेलं आहे त्यानुसार जसं की भिंतीवरती सर्वात
अधिक असं कोरीव आणि बेस्ट काम केलेलं आहे ते इथे केलेलं आहे. आणि इथे समोर तुम्हाला नंदी महाराज बघायला भेटतील. आणि बाकीच्या कोणत्याही आता 37 लोणी आम्ही दाखवायलो ना, तर त्यापैकी 21 लोणी ही ज्याच्याच समोर तुम्हाला नंदी महाराज पाहायला भेटतील. ही लेणी बघायला विसरू नका. आणि इथे छोटे छोटे असे आपण रूम जसे म्हणतो तसे रूमसारखं बनवलेलं आहे. आणि तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर हे डायरेक्ट वाचून द्या. काट लोणी क्रमांक 21 वर सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट अशी कलाकृती बघू शकता. भगवान विष्णू यांची अप्रतिम अशी मूर्ती तयार केलेली आहे. आणि तिकडनं दोन्ही साईडला पण ज्या टायमाला मंदिर वगैरे तोडण्यात आले होते त्या टायमाला जे तोडताड झाली होती तर हे सर्व काही तोडलेलं होतं इकडनं. आणि तुम्ही बघू शकता हात वगैरे हे पूर्ण असं तोडून टाकले. तर आपण इथं लेणीवरती आल्याच्या नंतर इथे वरडणे, स्त्रियांना छेड करणे किंवा अतिरिक्त बाया यांचे अधिकृत असे फोटो काढणे किंवा त्यांच्याकडे बघणे अशी छेड काढण्यावरती अशी नियमित कारवाई करण्यात येते. आणि असं सांगितलेलं नाही, लिहिलेलं पण आहे. म्हणून मी तुम्हाला सांगायलो. मी पण इतका सुद्धा नाही, पण आपल्याला पटत नाही धंदे अशी कुठं आलो की करायला, म्हणून तुम्हाला बी सांगायलो. मला भेटल्या इथं आलेलो आहोत मराठवाड्यामध्ये. आणि मराठवाड्यामध्ये मी इथं लेणी फिरायला आलो होतो. आणि मी इथे आलो तर बघितलं की इथे असं वारणी म्हणून लिहिलेलं आहे की छेड काढणे, ओरडणे किंवा आपण म्हणजे जे काही आता युवा पिढी आहे ती बयाकडे बघणे किंवा त्यांच्या माघारी अशी फोटो काढणे, हे असे जे कांड करतात हे आता आपण सर्व पोरं आहोत तर आपण बी करतो. मी पण एवढं काही सुद्धा नाही, पण बघतो. पण अशी इथं काही जमत नाही भाऊ. इथं तुला राहा लागेल चांगलंच. इथं तुला जर फोटो काढला कोणत्या बाईकडे पाहिलं किंवा तू मागून पाहिला आणि हे करायला तुझ्या गांडीवर फटके पडतील पोलीसवाल्याच्या हाताने. तुझ्यावर चांगली नियमित अशी तुझ्यावर कारवाई होईल. तुला सांगायलो मी, मला म्हणतात विदर्भातला विटल्या. आपण लेणी क्रमांक 21 बघायलो, सर्व बघणं झाली. आता आपण लेणी क्रमांक 20 पण बघितली. लेणी क्रमांक 21मध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं तसं आतमध्ये महादेवाचे शिवलिंग आहे, बाहेर महाराज नंदी बसलेले आहेत, विष्णू भगवानची मूर्ती आहे. आणि चेतावणी काय लिहिली होती ते बाबू तू लक्षात ठेव. आणि मी तुला ती सांगितलेली हे तू बघून घे सगळं. आणि तू इकून गडबडी पोरी पाहत जर तू आला तुला जर म्हणशील मी इथून जातो तर तू तोंड फुटते भाऊ. इथं पाहिजे तू खाली नाली आहे, दाखव नाली आहे. तर तुला अशी छेड करायची तू विचार कर. तू हा कार्यक्रम इथंच होईल. त्या पडता तू इथून सुधामतीने यायचं, लोकांच्या लेकी बाळीकडे पाहायचं नाही, काय नाही. आपलं आपण गुपचूप कामं करायची. तू ॲडव्हेंचर पाहायला ते ॲडव्हेंचर बघ. हां, तू अशी इथं रिकामी कुठाने करायची नाही अजिबात. तू आपण बघायला आलो लेणी क्रमांक 22. पण त्याआधी या भाऊनं जे आपल्या कॅमेरामॅन भाऊनं जे तुम्हाला दाखवलं, भाऊ हे लवर स्पॉट नाही. इथं जे ते बाहेर सिक्युरिटीवाला हिंडते ते काही बाई हिंडते, पण त्याच्या टप्प्यात पडला त्यावर फाईन आहे. पोरीचं वय असलं तर ठीक नाही, तर त्या गांडीवर फटके. आपण ते जाऊ द्या, विषय सोडून द्या. आता कोणाला कळते नाही कळत. आपण लेणी क्रमांक 22 पाहायला आलो. लेणी क्रमांक 22 पाहून घेतो. इथं पायऱ्या गिऱ्या काही नव्हतं, तिथं बनवून टाकले प्लायवूडच्या. तर आता आपण नंदी महाराज तुम्हाला मी जे बोललो होतो मग लेणी क्रमांक 21 वर, ते मी खोटं बोललो तुम्हाला. त्याच्यापेक्षा भारी पहा. हे पाहिजे नंदी महाराज स्पेशल रूम आहे इकडं. आणि एकदम भारी असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. स्टेअरकेस आपल्या नवीन बनवलं जातं इतके. बाकी महादेवाचं शिवलिंग वगैरे आहे. बूट बाहेरच काढावं लागते भाऊ. तू किती व्हिडिओ काढ काय कर, बूट बाहेर. आपली देव धर्म संस्कृतीचं जप. लेणी क्रमांक 22 वरती आता आपण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला. इथं आपण बघू शकता महालक्ष्मी देवी यांची अशी सुंदर अशी प्रतिमा, त्यानंतर गणपती बाप्पा यांची मूर्ती, नंतर भगवान विष्णू यांची मूर्ती आणि मोठमोठे असलेले स्तंभ. आणि हे स्तंभ जे आहेत दगडाचे आहेत. आणि ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे यांची सोंड वगैरे जे मागं काही युद्ध झाले त्यामध्ये याच्यामध्ये जे इकडं तोडफोड झाली होती त्यामध्ये हे सर्व काही आपल्या संस्कृतीतनी आपल्या याच्यातनी जे आपला हे होता त्याच्यातनी सर्व हे तोडताड करून नष्ट करण्यात आलं होतं. चला आता आपण बघूया लेणी क्रमांक 23. मग अशी तसं तू ते काका पाहिले का ते सिक्युरिटी गार्ड ते बसेल राहतात. ते कधी बरीच बाहेर येतात, पण आले की तू जर पट्ट्यात पडला तर तो कार्यक्रम करते. काय खोटा दिसायला. पण बरसातीमध्ये भाऊ या पाण्याचं तू असं तीव्र रूप पाहू शकते. इथे येऊन जर तर असं बघितलं ना ते एक नंबर तुला असं हिरवगार तुझं मन असं गुदगुत होईल, जसं की तुझ्या जवळ पोरगी बसेल त्यापेक्षा सुंदर तुला इतकं वाटण इथं.
ते जर बंद पडलं ते मग इथे सगळीकडे कचरा कुंड्या ठेवलेले आहेत. जसं आपण बिसलरी पाणी तुला तहान लागेल वर येऊन तर तू पाणी पेशील सगळं करशील, तिथं बी एक बिसलरी आपली कचरा कुंडी ठेवलेली. तर भाऊ नियमितपणे तू पाणी पिलं, कुरकुरे खाय, तू खाय, पण सगळं ते कचऱ्यापेटी टाकून ठेवत जा. नाही तर काय तू इथे येशील गपची गप्पा गिप्पा मारशील, पोरीले बोलशील, हिंडशील आयटम सोबत, नंतर तो पुडी पडलेली अशी इथं तिथं, ते कोण उचलेल? तू इथं यायला 35 रुपये तिकीट काढून एन्जॉय करायला, पण असं तू इथं नुकसान करून चालला. तू भारतात राहायचा काहीच अधिकार नाही. समोर बोला. समोर बघायला जसे आता बिसलेरी हातात आहे, काही टायमानंतर ती अशीच रस्त्यावर पडलेली दिसते. जसं की आत्ता तुम्ही बघितलं, समजा आता तुम्ही बघितलंच, आता दाखवल्यामुळं असं चालू राहील. तर असं तुम्हाला माय बहिणी आहेत तर तुम्ही ते पण बघा नव्हतं लागत. हे भाऊ तो चुकीचं आहे. लोकांच्या माय बहिणीकडे बघणं हे ते. जरा सुधर, कामधंद्याला लाग. पोरीकडे पाहून काय भेटत नाही. तिच्याजवळ तिचा बॉयफ्रेंड आहे, तू उगं त्या दोघाकडे पाहून जळायला म्हणल्यावर तो काही फायदा नाही जगून. एक्झाम्पल पाहिजे का अजून एक? आपण इथं आलेलोच हो. तर आता आपण इथं येतो तर आपल्याला नेमकं बघायचं काय कुठं काय तर आपल्याला माहिती नसतं. तर त्यानुसार इथं एक गुगल नकाशा दिलेला आहे. तर आपण बघू शकता आपल्याला कोणत्या लेण्यावर जायचं, मेन रोड आहे इथे, तर आपण बघू शकता इथे. हा व्हिडिओ रिटर्न रिव्ह्यूसाठी काढलेला आहे. आता आम्ही परत आमच्या गावी जाते. तर आम्ही आज इथं फिरून आम्हाला अतिशय चांगलं वाटलं आणि जाताना हेच सांगू इच्छितो की एकदा काही बघायचं जर असेल तर वेरुळलेनी एकदा तुम्ही अवश्य येऊन भेट द्या. आणि संभाजीनगरकरवाल्यांना सांगते की तुमच्या जवळच आहे, तुम्ही तर येऊ शकता. आम्ही विदर्भातून येऊन इथं बघायला आलो. धन्यवाद आणि थँक्यू.